आज महत्त्वाचा विषय आपण सर्व उपस्थित पत्रकार मित्रो अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज महाराष्ट्राचं लक्ष वेधलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये 11,88,000 हेक्टरचा आता प्राथमिक अंदाजानुसार शेतीचं नुकसान झालेलं आहे, शेती उद्ध्वस्त झाली। त्यामध्ये सोयाबीनचं पीक आहे, कापसाचं पीक आहे, तूर आहे, हळद आहे आणि काही ठिकाणच्या फळबागा पण आहे। यातील साधारण 78 ते 80 हजार हेक्टर जमीन खरडली आहे। हा प्रचंड मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे आणि या मागच्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे सातत्यानं पडलेल्या पावसामुळे 48 तासात 65 मिलीमीटरच्या पेक्षा अधिकची नोंद झालेली आहे। म्हणजेच एनडीआरएफच्या निकषानुसार, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या निकषानुसार हे सर्व शेतकरी केंद्र सरकारच्या मदतीसाठी पात्र आहेत। तरी पण याच बरोबर आंध्र आणि तेलंगणामध्ये शेतीचं नुकसान झालं आणि त्यामध्ये त्वरित कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान केंद्रीय दोनही राज्याला भेटी देऊन गेले आणि दोनही राज्याला त्यांनी 3,448 कोटी रुपयाची मदत तात्काळ या दोनही राज्यांना दिली। मला एक कळत नाही की महाराष्ट्राचं एवढं मोठं नुकसान झालं, जवळपास 700 जनावरे वाहून गेलेत, हजारो घरांचं नुकसान झालं, 12 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं, तरी पण राज्याला सापत्न वागणूक का? महाराष्ट्रात का केंद्रीय मंत्री आले नाही? महाराष्ट्राला का मदत दिली जात नाही? आणि महाराष्ट्र येण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना आग्रह धरायची पाळी आहे का, आवश्यकता आहे का? मला कळत नाही की आपल्या राज्यातील कृषी मंत्री काय करतायत, ते का आग्रह धरत नाही? हे राज्यातले कृषी मंत्री सिनेतारका नाचवण्यात व्यस्त आहेत। शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना शेतकरी हमरडा फोडतो आहे, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, तो रडतो आहे आणि हे सिनेतारका नाचवण्यात व्यस्त आहेत। यांनी प्रस्ताव पाठवला का केंद्राकडे? पाठवला असेल तर सांगायला पाहिजेत आणि केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्राचं आमंत्रण देण्याची आवश्यकता आहे का? यांना काही महाराष्ट्र लाडका वाटत नाही? एवढं मोठं नुकसान होऊन केवळ घोषणा केली, तिजोरीत पैसे नाही आणि कृषी मंत्री काय म्हणतात? पाऊस अधिक झाला तरी कृषी मंत्र्याला शिव्या खाव्या लागतात, कमी झाला तरी शिव्या खाव्या लागतात। अरे लोकांनी अपेक्षा कोणाकडे करायची? राज्याकडे, राज्यातल्या सरकारकडे, कृषी मंत्र्याकडे नाही तर? पण ही जबाबदारी सर्व झटकण्याचं काम कृषी मंत्री राज्यातील करत आहेत। अनेक घरातील चूल पेटली नाही, ही परिस्थिती आहे। काल बीड मधल्या परळीमध्ये मतदारसंघामध्ये कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये सर्व मंदिरं, मस्जिदी ज्या लोकांना रेस्क्यू केलं गेलं फुल आहेत, पायऱ्यावर लोक झोपत आहेत, पूर्ण जिकडे तिकडे पाणी आहे आणि यांना थोडी लाज वाटत नाही की आपण काय करतो सरकार म्हणून? ही सगळी परिस्थिती पाहता साधा एक शेतकऱ्या इतकं नुकसान होऊन केंद्राच्या पथक राज्यात पाहणीसाठी येत नाही आणि आंध्रामध्ये मात्र लगेच जातं, कारण त्याच्या कुबड्यांच्या भरोशावर केंद्र सरकार आहे म्हणून त्याला वेगळी भूमिका, त्याला वेगळी मदत आणि त्या राज्याकडे वेगळ्या नजरेनं बघायचं आणि महाराष्ट्राकडे मात्र वेगळ्या नजरेनं बघायची जर भूमिका असेल तर हा संपूर्ण महाराष्ट्र आता
आणि तिथे महाराष्ट्रातील शेतकरी आता उद्ध्वस्त होताना ही सर्व मंडळी मंत्र्यांचे आणि आमदार आणि मंत्री यांना आता लाडके वाटायला लागले. भूखंडावर भूखंड वाटप करतायत. अरे वाटा, महाराष्ट्र विकून खा, महाराष्ट्राचा सत्यानाश करून टाका, पण शेतकऱ्याला तर वाचवा. आणि म्हणून माझ्या कृषी मंत्र्याला, राज्यातील सरकारला माझा प्रश्न आहे, मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर कधी येणार? एवढं नुकसान झाल्यानंतर जर तेलंगणामध्ये आंध्रामध्ये जातात तर महाराष्ट्रात कधी येणार? केंद्रीय कृषी मंत्री नाही तर मग पथक का आले नाही? आणि पथक येऊन मराठवाड्याचं काम, मराठवाड्याकडे झालेलं नुकसान पाहायला येणार आहेत की नाही, याचं उत्तर राज्यातील सरकारने दिलं पाहिजे. आणि महाराष्ट्राला केंद्राची मदत मिळणार आहे की नाही? मागील वर्षीचे 23-24चे 2800 कोटी रुपये केंद्राकडे प्रस्ताव पाठवून मंजूर होऊन धुडकात आहे. तो प्रस्ताव धुडकात बसलेला आहे, पडलेला आहे. 2800 कोटी रुपये केंद्राकडून अद्यापही मिळाले नाही. आणि एवढं मोठं नुकसान होऊन केंद्राची मदत नाही. मग 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री काय करतायत? यांनी केंद्राशी का चर्चा केली नाही? यांना आवश्यकता वाटली नाही का केंद्राबरोबर चर्चा करायची? हा आमचा प्रश्न आहे या सरकारला. आणि जे काही नुकसान झालेलं आहे मराठवाड्यामध्ये, मग परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, जालना, हे जे काही नुकसान झालं आहे, या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार जे काही बागायतचं नुकसान, जिरायतचं नुकसान आहे, जवळपास 300-400 महसूल मंडळामध्ये या अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे. यात पुरामध्ये वाहून गेलेल्याची संख्या 12 आहे. जनावरं वाहून गेलेत त्याची संख्या 567 आहे. हे एवढं मोठं प्रचंड नुकसान झाल्यानंतर सुद्धा हे सरकार जर कुंभकर्णाच्या झोपेत असेल तर यांना परमनंट यांना झोप कशी लागते किंवा परमनंट यांना आता शेतकऱ्यांनी धडा शिकवला पाहिजेत, ही मागणी आमची आहे. आणि म्हणून मी सरकारला आवाहन करतोय की तुमची केंद्रामध्ये आणि गुजरातच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्ही राज्य चालवताय. तुम्ही आपली अस्मिता आणि स्वाभिमान गुजरातला गहाण ठेवलाय. आता एक वेळ जाऊन पाया पडा तिघेही मिळून, पण महाराष्ट्राला मदत मिळवा. तुम्ही जर तुमच्यामध्ये कुवत नसेल तर पाया पडायची आवश्यकता पडली तर पडा जाऊन. नाहीतरी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवलाच, पुन्हा एकदा ठेवा शेतकऱ्यांसाठी. किमान शेतकऱ्यांचा थोडासा तुम्हाला आधार आणि आशीर्वाद मिळेल. पण मात्र त्वरित शेतकऱ्यांना मदतीची साठी केंद्राचं पथक बोलवा आणि त्वरित केंद्राला सांगून जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाईपोटी केंद्राने मदत करावी यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी आमची आहे. अमित शहा यांचा 2 दिवसीय मुंबई दौरा झाला, मात्र अजित पवार यांची कुठेही उपस्थिती पाहायला मिळाली नाही. शेवटी अमित शहा दिल्लीला जाताना असं हे लाडकी बहीण च्या चक्करमध्ये, श्रेय घेण्याच्या वादामध्ये महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे. एक मंत्री सख्या मुलीला नदीत बुडवा म्हणून सांगतो, म्हणजे सत्तेसाठी लाचार लांडगे असा त्याचा उल्लेख करावा लागेल. एका स्वतःच्या मुलीला प्राणहितेमध्ये ढकला. अरे जे पेराल तेच उगवेल. हे लाडकी बहिणीचं यांची भूमिका आपण पाहिली. लाडकी बहीण म्हणायची आहे ना, किंवा यांच्या तोंडात मुंह में राम बगल में छुरी, लाडकी बहीण म्हणून मतासाठी मागायचं आणि सख्या पोरीला ढकला म्हणून सांगायचं, जावयाला नदीत ढकला म्हणून सांगायचं. यांचं कुठलं लाडक्या बहिणीचं प्रेम आलंय? राहिला विषय, इथे अमित शहाजी आलेत, ते भेटायला जात नाही. गरज सरो वैद्य मरो असं मला वाटतं की त्यांच्या संदर्भात होत असावं. त्यांची गरज होती, घेतली. आता गरज वाटत नाही.
आणि अजितदादांची अवस्था तर आत्ताची अशी आहे, महाराष्ट्रामध्ये धरलं तर चावतं, सोडलं तर पडतं, की धरू की सोडू, धरू की सोडू, अशी अवस्था आता त्यांची आहे. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांचे चेहरे बघा, तिघांचेही. कितीही मेकअप लावला तरी चेहऱ्यावर रंग दिसत नाही, कारण रंग उडाला आहे. ही परिस्थिती यासाठी आहे की महाराष्ट्रातील जनतेने यांना सत्तेच्या बाहेर ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे. काल अमित शहा यांच्या एका भाषणादरम्यान ते असं म्हणाले की बॉम्बेचं मुंबई करण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान आहे, त्याच्यावर संजय राऊत यांनी सडकून टीका केलेली आहे. आपलं यावर काय मत आहे? कारण हा निर्णय जो आहे तो काँग्रेसच्या पाठपुराव्यामध्ये झाला. असं आहे, नको त्या गोष्टीचं श्रेय घेण्याची यांची सवयच आहे. तुम्ही पाहिलं परवा फडणवीसांना की माझ्या राजाला, म्हणजे आमचे राजेच नाहीत आता, त्यांचेच राजे राहिले, माझ्या राजांना लुटारू म्हणू नका, हे असे जे स्टेटमेंट देतात की मुंबईची मराठी आम्हीच केली किंवा आमचाही श्रेय आहे, हे उरली सुरली काही ते थोडी राहिलेली आहे भाजपची, ते मेंटेन करायचा त्यांचा तो प्रयत्न दिसतो आहे. कारण मुंबईकरांनी पूर्णतः यांना नाकारलेला आहे आणि विधानसभेमध्ये पराजय नजरेपुढे दिसतोय. म्हणून विघ्नहर्त्याच्या चरणी देऊ येऊन कितीही साकडं घातलं तरी महाराष्ट्रावरचं महायुतीचं अरिष्ट विघ्नहर्ता दूर केल्याशिवाय राहणार नाही, हा आम्हाला विश्वास आहे. सर, राहुल गांधी मोठ्या प्रमाणात रॅली होणार आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान आणि तशी डिमांड सुद्धा आहे, 10 सभा होण्याची शक्यता आहे. राहुलजींच्याकडे प्रदेश काँग्रेस आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी विनंती केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये राहुलजींनी अधिकाधिक सभा रॅली घ्याव्या. हा कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची आणि जनतेची सुद्धा ती मागणी आहे की राहुलजींच्या, कारण हा असा नेता आहे आमचा की एका झटक्यामध्ये 56 इंची छाती 32 इंचावर आणून ठेवली. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना वाटतं की राहुलजींनी अधिकाधिक सभा घ्याव्यात. दुसरा मुद्दा सुद्धा आहे की जयंत पाटील यांनी असं म्हटलंय की लोकांची इच्छा आहे की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा, पण अजून निकाल लागल्यानंतर त्या संदर्भात स्वाभाविक आहे, त्या त्या पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे. जो तो पक्ष आपल्या पक्षाला मुख्यमंत्री पद मिळावं, हे त्यात वाईट काय आहे, वावगं काय आहे. पण महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसून जो निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य आहे आणि त्या सगळ्यांनी ते मान्य केलेलं आहे. वरट्टीवार साहेब, प्रतिभा धानोरकर यांचं एक वाक्य फार चर्चेत आहे. तुमच्या मतदारसंघामुळे त्यांनी विधान केलं की छोट्या जातींना फार महत्त्व देऊ नये, भारतांना स्वावलंबी देणार. तुमच्या हा विषयी थेट आरोप त्यांच्यावर केला गेलेला आहे. नो कमेंट्स. त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुणबी आमदार झाला पाहिजे, अल्पसंख्याक प्रतिनिधित्व. नाही, त्या संदर्भात मी काही बोलणार नाही. तो त्यांचं वैयक्तिक मत आहे, ते पक्षाचं मत नाही. तुमच्या काँग्रेससारखा पक्ष जो जातीपातीचं राजकारण फारसं करत नाही, अशा पक्षामध्ये अशा पद्धतीची वक्तव्य सार्वजनिकरित्या करणं, प्रदेशात तुम्ही या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करणार का, किंवा त्यांच्या नजरेत हे प्रकरण आलंय का, वरिष्ठांकडे हे प्रकरण जाणार आहे का? नाही, मी तक्रार वगैरे काही केली नाही. आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या नजरेत ही बाब आणून दिल्याची माहिती माझ्याकडे आहे, त्यावर ते योग्य ते निर्णय घेतील. एक दुसरा मुद्दा आहे की गब्बर नावाने असं एक पत्र जे आहे ते बारामती मतदारसंघामध्ये व्हायरल होतंय आणि बाप आणि लेक जे आहेत बारामतीमधले हे लोकांना कुठल्या पद्धतीनं वहिनीला हरवा यासाठी लोकसभेला प्रचार केला. पण आता पवार कुटुंबियातलं जे वाद आहे त्या वादातून आता बाप लेक कुठेतरी बारामतीकरांना मूर्ख बनवत आहे, अशा पद्धतीने व्हायरल होते पत्र बारामतीमध्ये. बाप आणि लेख सुप्रिया सुळे आणि शरद पवार संदर्भात असं पत्र आहे. तर तुम्हाला काय वाटतं बारामतीचा निकाल कशा पद्धतीने? असं आहे, ज्या झाडाला जास्त फळ असतात त्याच्यावर दगड मारणारे अधिक असतात. जे फळ वांजोट आहे झाड, तिकडे दगड कोण भिरकावेल. त्यामुळे स्वाभाविक आहे
की बहरलेलं फळांनी झाड आहे असे दगड मारणारे व्यक्ती असतात आणि त्यामुळं मला वाटतं की पवारसाहेबांसारख्या मोठ्या हृदयाच्या माणसांनी त्याकडे लक्ष देणारच नाहीत अशी माझी समजूत आहे. सर एका वृत्तवाहिनीचा सर्वे आलेला आहे त्याच्यात महाविकास आघाडीला जर आपण पाहिलं तर 129 ते 144 जागा तर महायुतीला 137 ते 152 असं पारडं दिसतंय. सर्वेवाल्यांची खूप रेलचेल सुरू झाली आहे. सर्वेवर सर्वे सुरू आहे. सर्वेवाले सगळ्यांनाच लुटत आहेत. कारण जेवढी परिस्थिती हे लाडकी बहीण टप्पा 1 झाला की करा सर्वे, दुसरा हप्ता टाकला की करा सर्वे, पूर्वी करा सर्वे. ते सर्वेवाल्यांचा फायदा आहे याच्यात. ते सर्वेवाले मुद्दाम अशी आकडे देतात. आमचा सर्वे काय आहे? काँग्रेसला सर्वाधिक 85 ते 90 जागा मिळतील. हे सर्वे आमचा आहे. त्यामुळं आम्हाला अजिबात भीती वाटत नाही. तो सर्वे काही येऊ देत महाराष्ट्रातील, कारण महाराष्ट्रातील जनतेने निर्णयच घेतला आहे. महापापी महाभ्रष्टाचारी या महायुतीला महाराष्ट्रात गाडायचं. जो छत्रपती शिवरायांची अपमान करतो, जो महिला आणि मुलींचं शोषण असताना या राज्यातील सत्ताधारी मूग मिळून गप्प बसतात, बजबज करणारे भाजपच्या महिला विंग यावर बोलायला तयार नाही. त्यामुळे हे महाराष्ट्र बघतोय. तुमच्या 80-85 जागेचा सर्वे आहे, मात्र पवार गट आणि ठाकरे गटाचा सर्वे करू शकतो. आम्ही आमचा सर्वे करतो, आम्ही दुसऱ्याचा. हा संयुक्त सर्वे झाला तर तो आकडा येईल. आणि आमचा सर्वे केलाय संभाव्य, आम्ही जिथे लढणार आहोत संभाव्य जिथे आहे तिथून आलेला हा सर्वे. गृह विभागाने उंगाटचा भत्ता वाढवण्यासंदर्भातला प्रस्ताव तयार केला होता, मात्र वित्त विभागाने पैसा नसल्यामुळे तो प्रस्ताव सध्या स्थगित करावा असं गृह विभागाला विनंती केली. नाही, तेच आता गृहमंत्री गृह खात्यावर बोलत नाही, ते अर्थ खात्यावर बोलतात. अर्थ खात्याचे मंत्री अर्थ खात्यावर बोलत नाही, ते इतर खात्यावर बोलतात. हा सगळा महाराष्ट्र बघतोय. कायदा सुव्यवस्थेचा बट्टाबोट झाला. नाही सांगतो, त्याच्यावरच येतो. तुम्ही जे म्हणालात ना त्यावरच येतो मी. कोण बोलताय? अर्थ खात्याची काय अवस्था आहे? कधी तुम्ही अजितदादांना स्टेटमेंट देताना पाहिलं? आणा ना श्वेतपत्रिका, काढा अर्थ खात्यावर आत्ताची काय अवस्था आहे, किती लायबिलिटी आहे, किती टेंडर झालेत. तुमच्याकडे 20,000 कोटी असताना तुम्ही 2 लाख कोटीचे टेंडर काढताय. हे महाराष्ट्र बघतोय. आणि याच्या पलीकडे जाऊन जे तुम्ही म्हणताय, अरे काल परवा आमच्या प्रेशरमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या वारसांना जो मदत मिळत होती आर्थिक किंवा त्यांना अनुदान, ते सुद्धा बंद करण्याचा GR काढला होता. आम्ही पत्र लिहिलं, आम्ही मागणी केली, त्यावेळेस ते रद्द झालं. आज 3 महिने झालेत अंगणवाडी सेविकेंचा पगार नाही, कोतवालांचं मानधन नाही, पोलीस पाटलांचं मानधन नाही, आशा वर्करचं मानधन नाही. सर्व योजना कंत्राट 25-15चे पैसे त्याला मुदतवाढ देत नाहीत ग्रामीण विभागास. कारण मुदतवाढ दिली तर पैसे द्यावे लागतात. जे कामं मंजूर आहेत त्या कामाला मुदतवाढ दिली पैसे द्यावे लागतात, म्हणून पैसे नाहीत म्हणून त्यांनी हात वर केलेत. हे काय म्हणजे महाराष्ट्र म्हणून वास्तविकता आली पाहिजे ना. तुम्ही लाडके भाऊ काढताय. आता मी उद्याला पुन्हा प्रेस घेणार आहे. उद्या आपली साधारणतः किती वाजता? आपण 1-1:30 वाजता 3 वाजता प्रेस आहे. मी लाडके आमदार कोण कोण आहेत आणि त्यांचे भूखंडाचे, लाडके मंत्री कोण आणि लाडके बिल्डर कोण, आणि यांच्यासाठी झालेला जो भूखंड घोटाळा आहे ते उद्या मी 3 वाजता इथेच प्रेस पुढे, उद्याचा विषय आहे. कारण सगळेच विषय चालवले तर आज चालणार नाही. त्यामुळे त्याला प्रश्न मराठी होणे दो फिर बाद में. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी 8 GSTच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला. त्यातले 6 जे ते उच्च पदावर आहेत. 60 लाखाची खंडणी उद्योगपतीकडून घेण्याचा हा गुन्हा आहे. 30 लाख रुपये हवाला मार्फत दिलेले. सरकारी यंत्रणांमधले असे अधिकारी खंडण्यातही डांबून ठेवतात. काल एडिशनल एसपीनी पुण्यातल्या 1.25 लाखाची खंडणी घेताना अटक केली गेली. तुम्हाला कदाचित सगळ्यांच्या माहिती. सातारा पुण्याचं आहे पण साताऱ्यात ते याला
सातारचे आहेत, पुण्यात नोकरीला आहेत. हे काय चाललंय? सव्वा कोटी रुपये एक एडिशनल SP खंडणी मागतोय आणि पकडला जातो. इथे विरोधकांचा बदला घेण्यासाठी आदेश दिले जातात आणि त्या आदेशापोटी हे सगळे, मग तो ED असेल, CBI असेल, अनेक अधिकारी याचा फायदा उचलत आहेत. ओपन GST मध्ये सुद्धा जो भ्रष्टाचारासाठी अडकलेले, फोन करायचा आणि पैसे उकळायचे, सर्रास धंदा देशामध्ये सुरू आहे. म्हणजे तुम भी खाओ हम भी खाए, दोनों, तुम भी लूटो हम भी लूटेंगे. चोर चोर सगळे मावस भाऊ सगळे जमा झाले. चोर चोर मावस भाऊ सगळे मिळून लुटून खाऊ, जेवढं मिळेल तेवढं दाबून खाऊ, असं महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे. बिनधास्तपणे सुरू आहे. हे रपून राहिलेलं नाही. उद्याला तर काढतोच, पण परवाला पुन्हा प्रेस आहे. मी 3 दिवस आहे. परवाला ठाण्यामधलं क्लस्टरमध्ये सगळे धाब्यावर नियम बसून ते काढले गेले. आता तुम्हाला माहिती आहे कोण कोण लाडके आहे. नागपुरामध्ये एक OSD ऑफिशियल आपल्या नावाने 125 कोटीचा टेंडर घेतो, सगळे कुठलाच अनुभव नसताना. लुटो, महाराष्ट्र लूट के बर्बाद करो. स्पर्धा म्हणतो ना, स्पर्धा, मी किती लुटील. तर पानाच्या टपरीवर असतं ना चर्चा, अरे यांनी एवढं खाल्लं, हा एवढा खाला काय, मग मी याच्यापेक्षा जास्त खाऊन दाखवतो. विकास करून दाखवतो नाही म्हणत, याच्यापेक्षा मी जास्त खाऊन दाखवतो. आणि ही स्पर्धा जी आहे युतीमध्ये, म्हणून एकमेकाचं तोंड बघत नाहीत आणि श्रेयवादाची लढाई सुरू आहे. माझ्यामुळे लाडकी बहीण, माझ्यामुळे लाडकी बहीण, सगळं जे चाललेलं आहे त्यावर महाराष्ट्र सगळा हा तमाशा महायुतीचा बघतोय. चलो लास्ट राज्यपाल नाशिक दौऱ्यावर, मात्र मंत्री छगन भुजबळ यांना ही कल्पना नव्हती, ते या दौऱ्यामध्ये गैरहजर राहिले. आता राज्यपाल जात आहेत, निमंत्रण त्यांना द्यायला पाहिजे, पालकमंत्री प्रोटोकॉल प्रमाणे उपस्थित राहायला पाहिजेत. आता इथे काय प्रोटोकॉलचा विषय राहिला आहे? निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे, त्यामुळे प्रोटोकॉल सगळे विसरून गेले आहे. इथे मी सांगितलं की राज्यपाल जात असताना जर तिकडे पालकमंत्री गैरहजर राहत असतील तर राज्यपाल महोदयांचा अपमान आहे. किसानों को लेकर केंद्र सरकार से नहीं, क्या शिकायत है सर? नहीं, देखिए महाराष्ट्र में करीबन 12 लाख हेक्टर जमीन खेती, वो 12 लाख म्हणजे 11,78,000 टेंशन, अप्रॉक्सिमेटली 12 लाख, 12 लाख खेती पूरी तरह से बर्बाद हो चुकी है. इसमें सोयाबीन की फसल हो, कपास हो, इसमें तूर का हो, हल्दी हो, ये पूरे किसान बर्बाद हो चुके हैं. ये हेवी रेनफॉल महाराष्ट्र में आया और 65 मिलीमीटर से ऊपर करीबन 400 महसूल मंडल में ये हुआ है. ये अफेक्टेड डिस्ट्रिक्ट में नांदेड़, जालना, परभनी, हिंगोली और बीड़ ये डिस्ट्रिक्ट आते हैं. अभी तक इनके लिए कोई मदद नहीं मिली. ना सेंट्रल के मिनिस्टर शिवराज सिंह चौहान जी, यही इसी वक्त जब तेलंगाना और आंध्र में बारिश हुई और फसल बर्बाद हुई तब वहां तुरंत गए और 3,448 करोड़ रुपए का पैकेज घोषित किया. तो महाराष्ट्र के लिए आप ऐसे क्यों देखते हैं? महाराष्ट्र को इतना बड़ा नुकसान हुआ, किसानों के आंखों में पानी है, पूरी फसल मुंह में आया हुआ निवाला छिना गया और ना मंत्री प्रस्ताव भेजते हैं, ना राज्य के मंत्री को, कृषि मंत्री को इसकी परवाह है. ये केवल कृषि मंत्री सिने स्टार इनको लेके जाओ, इवेंट करो, वो मंदाना को लेके गए, हीरोइन को. अब ये हीरोइन के साथ में जाके इवेंट करेंगे तो किसान के तरफ ध्यान कम देंगे. अरे थोड़ी तो भी शर्म रखो. तुम्हारे किसान के आंख में आंसू है,
रो रहा है, उधर ध्यान नहीं है, ना उन्होंने प्रस्ताव भेजा। तो मेरा सवाल यही है सरकार से, क्या कृषि मंत्री महाराष्ट्र के दौरे पर सेंट्रल के मिनिस्टर आएंगे? वो कब आएंगे, इसका जवाब दो। आपने मराठवाड़ा के लिए जो सेंट्रल का पथक आता है, क्या बोलते हैं आप हिंदी में, पूरा सेंट्रल की टीम आती है, वो टीम अभी तक ये देखने के लिए नहीं आई, वो कब आएगी, इसका भी जवाब मिलना चाहिए। सेंट्रल गवर्नमेंट को पिछले साल में 23-24 में हमारे 2800 करोड़ रुपए अभी तक नहीं मिले, जो मंजूर हुआ है अभी तक नहीं दिया गया, वो कब मिलेंगे? और महाराष्ट्र को इतना बड़ा नुकसान होने के बाद पूरी फसल बर्बाद हो गई, किसान खेती बर्बाद हो गई, तो ये मदद सेंट्रल गवर्नमेंट करने वाले है क्या नहीं, इसका भी जवाब हमको मिलना चाहिए। और ये दोनों ने, मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री ने केंद्र सरकार से चर्चा की होगी, तो क्या हुआ इसका भी जवाब महाराष्ट्र की जनता को मिलना चाहिए। केंद्रीय गृह मंत्री मुंबई दौरे पर थे, लालबाग के राजा का दर्शन किया उन्होंने। ऐसे में संजय राउत ने ये कहा कि महाराष्ट्र की जनता को अब डर लगने लगा है कि जैसे तमाम जो व्यापार है वो गुजरात लेके जाया जा रहा है, तो ऐसे में एक दिन लालबाग के राजा को भी गुजरात लेके जाएंगे। आपका क्या कहना है इसमें? अच्छा, ये कितना भी गणेश जी को गृह मंत्री केंद्रीय आराधना करे, हाथ जोड़कर और गणेश जी से मांग करे कि महाराष्ट्र में महायुति की सरकार आनी चाहिए, तो गणेश जी ये विघ्नहर्ता है। ये विघ्नहर्ता गणेश जी महाराष्ट्र में महायुति का अरिष्ट दूर करेगा और 100% करेगा। गणेश जी के चेहरे पे वो भाव दिख रहे, शायद अमित शाह जी को वो दिखे नहीं होंगे कि वो इतने, गणेश जी कभी कभी गुस्से में दिखते हैं कि ये सरकार कब जाएगी। तो हमने भी यही मांग की है गणेश जी से स्थापना के वक्त, ये महापापी महायुति की सरकार जल्दी जाए और गणेश गणपति बाप्पा ये अरिष्ट दूर करो और खुशहाली महाराष्ट्र में लाओ। तो कितना भी बार गणेश जी के पास है, क्योंकि जिनको जो क्या कहते हैं कि इन लोगों ने छत्रपति शिवाजी महाराज का अपमान किया, महिलाओं का अपमान किया। कल देखा आपने वो ब्रिजभूषण सिंह क्या कहा उसने, किसी भाषा करता है वो महिला पहलवानों के बारे में। अरे किस तरह ले जा रहे, इनकी महिलाओं के बारे में इनकी भावना क्या है, इसका पता चलता है। तो महाराष्ट्र की जनता इनको माफ नहीं करेगी, गणेश जी माफ नहीं करेंगे और चुन चुन कर बदला लेंगे, ये हमारा विश्वास है। शरद पवार आज जो है वो लालबाग गए थे, उसको लेकर बीजेपी ने सवाल उठाया है। प्रवीण दरेकर और बावनकुले कह रहे कि राजनीति रोटी सीखने गए, इतने सालों तक नहीं गए थे, जब मुख्यमंत्री थे तभी गए थे, अब चुनाव सामने है इसलिए जा रहे हैं। अभी अमित शाह जी गए तो क्या चावल पकाने गए? कोई रोटी सेकने जाता है? भगवान के दर पे जाने का हमारे संस्कृति में हमेशा, वहां पे भी उनके भी यहाँ पे गणेश जी होता है। अब लालबाग के दर्शन को गए तो रोटी सेकने गए, और तुम गए तो चावल पकाने गए, फिर कोई तीसरा जाता है तो दाल पकाने जाएगा। यानी हमारे ऊपर आरोप करोगे और तुम दिखावा करोगे। अब ये महाराष्ट्र में जितना ये अस्थिरता, ये जो कह रहे एमएलए के स्टेटमेंट, मंदिर में मस्जिद में घुस के मारेंगे, ये सब बातें जो है इनका चेहरा ओपन हुआ है। अब राम भरोसे हिंदू होटल नहीं चलेगी। सर राहुल गांधी आज एक आपने ट्वीट किया कि लाडली बहन योजना का जो पैसा है उसके बदले में कौन सी योजना चल रही है वो रुक गई है, उनका पैसा नहीं मिला। पूरा महाराष्ट्र रुका हुआ है। 75% पेमेंट इस बार इस महीने में दिया गया, 25% की कटौती लगा गई। 25% जो पगार के लिए, पेमेंट के लिए, भत्ता के लिए, हाउसिंग के लिए जो देना चाहिए था फंड्स, वो उसको कट लगाना पड़ा 25%। अब अधिकारियों को, कर्मचारियों को पेमेंट तो मिलेगा, हाउस रेंट नहीं मिलेगा, उसको रोक दिया गया। ये पूछो, ये ओपन है, मैं कोई छुपा के बात नहीं कर रहा हूं। हर योजनाओं को कटौती लगा दिया गया।
योजनाएं बंद पड़ गई, कल बच्चे रास्ते पर आएंगे क्योंकि उनकी स्कॉलरशिप नहीं मिलेगी। मेडिकल के बच्चों को अगर स्कॉलरशिप नहीं मिलेगी तो उसका साल भर का एजुकेशन पूरा लाइफ बर्बाद होगा, ये स्थिति पर है। तो इसीलिए हमने मांग किया है कि गृह मंत्री गृह खाते की परिस्थिति को उजागर करे और फाइनेंस मिनिस्टर दूसरे बातों पे बोलने से, भले ही वो डिप्टी सीएम है दोनों भी, तो अपने डिपार्टमेंट पे बात करे, और ये दोनों अपने डिपार्टमेंट पे बात नहीं करते, ये दूसरे डिपार्टमेंट पे बात करते हैं। सर राहुल गांधी यूएस टूर पे हैं, उन्होंने आरएसएस को लेके काफी बातें कही हैं, उसी को लेके बीजेपी की तरफ से स्टेटमेंट दिया जा रहा है कि राहुल गांधी को आरएसएस समझने के लिए अगला जन्म लेना पड़ेगा, और जब भी वो विदेश दौरे पे जाते हैं भारत की नहीं, हमको आरएसएस हमने मनुस्मृति पढ़ लिया तो आरएसएस समझ में आती है, ज्यादा पढ़ने की हमको जरूरत नहीं है। राहुल जी ने वो पढ़ लिया है, इसलिए उनको बताने की जरूरत नहीं है। और सच कड़वा होता है, वो सच बोल रहे, उनको कड़वा लग रहा है। सर आपके पुराने सहयोगी अजीत पवार हाल फिलहाल में ये लगातार कह रहे हैं कि उनको पछतावा हो रहा है, उन्होंने सुप्रिया सुले के खिलाफ पत्नी को चुनाव में लड़वाया, उस पर पछतावा। कल गढ़चिरौली में भी उन्होंने कहा कि इस तरह से जो अलग हुए उस पर भी पछतावा। अब हम परेशान लोगों को ज्यादा परेशान नहीं करना चाहते, बहुत परेशान है तो हमें पूछकर ज्यादा परेशान उनको करना हमको ही शोभा नहीं देता। परेशानी का हल बताएंगे, उन्हें कोई सलाह देंगे। तो परेशानी का हल यही है, वो अपने चाचा से पूछे। उनकी आवाज एक सवाल है, एक तरफ जो है बीजेपी शिवसेना के लोग बुर्की का विरोध करते हैं स्कूल में, इंस्टीट्यूशन में, और दूसरी तरफ कल मुंबई में शिंदे शिवसेना के एमएलए ने बुर्का बांटने का कार्यक्रम किया। दूसरी बात की अब 16 तारीख को जो गणपति विसर्जन होगा, इसलिए नसीम खान और कांग्रेस के कुछ नेता और मुस्लिम धर्मगुरुओं ने कहा है कि उनको ईद-ए-मिलाद की छुट्टी 18 तारीख को मिलनी चाहिए, क्योंकि आपसी उस दिन अगर दोनों त्योहार एक साथ मनाए गए तो जुलूस में कुछ टेंशन हो सकती है। देखो, हिंदुस्तान की न्यू ये जो है, हिंदुस्तान का विचार जो है, अंग्रेजों के देश स्वतंत्रता के पहले कभी हिंदू मुस्लिम नहीं था। उसने आग लगाकर अंग्रेज चले गए और ये आग फैलाने का काम आरएसएस और कुछ बीजेपी करती है। ये ओपन है, धर्मों को धर्मों के साथ में कितनी हिम्मत हो सकती है। नहीं तो जो नीतीश राणे जी ने स्टेटमेंट किया, क्या कार्रवाई हुई? ऐसा स्टेटमेंट अगर कोई दूसरा करता, अभी तक जेल के सलाखों के पीछे होता। तो ये काम समझ तो दो कम से कम, ये गलत है। ठीक है, 3 जगह कंप्लेंट हुई, उसके ऊपर एफआईआर दाखिल हुआ, आगे क्या हुआ? ये भाषा होती है क्या? राजनेताओं की भाषा होती है क्या? या आप इसका जवाब दीजिए। सवाल आपने जो कहा था, आपने क्या कहा था? 18 तारीख को क्या छुट्टी देनी चाहिए? तो ये जो मुस्लिम धर्मगुरु ने जो बात की, सही कहा है कि गणेश जी विसर्जन है और गणेश जी का विसर्जन का वो आखिरी दिन होता है। तो आपस में जो कल तनाव हो, ये नहीं हो। लोग राह देख रहे, महाराष्ट्र में हिंदू मुस्लिम हो जाए और लोगों के जान चली जाए पर सत्ता आ जाए, इस चिंता में लोग हैं। जितना हो सकता है महाराष्ट्र को दंगल में व्यस्त करके, लोगों की जान लेकर, आपस में लगाकर, भिड़ाकर, एक में का खून करके, इससे इनको कोई परवाह नहीं। इनको परवाह है अपनी कुर्सी की। तो यही इसीलिए धर्मगुरु जी ने कहा जा, धर्मगुरु कोई भी किसी भी धर्म का, उन्होंने समझदारी से बात करनी चाहिए। वो बात मुस्लिम धर्मगुरु ने की, हम उसका स्वागत करें। बुर्की को लेकर जो बुर्का बांट रहे हैं, अब वो क्या क्या बांटेंगे? खुद भी बुर्का पहनकर वोट के लिए भीख मांगेंगे, ये भी कर सकते हैं वो। कुछ बातें अभी कल ही जो 6 लोगों को पकड़ा गया था और नाम मुस्लिम का है कल के इसमें, वो ओरिजिनल एक पार्टी से रिलेटेड है, नाम डुप्लीकेट धारण किया है। ये सब बातें बहुत सारे जगह में आपने देखा है। एक तो पुराना एक ड्रामा था, तोमी नवेच, तो बेळगावचा लखुजी लोखंडे, ऐसे लखुजी लोखंडे बहुत महाराष्ट्र में भी घूम रहे, वो यही काम करते हैं। सर, चुनाव के संबंध में अगर बात करें तो पिछली बार लोकसभा चुनाव में जिस प्रकार का कांग्रेस पार्टी का स्ट्राइक रेट रहा,
इस बीच हमने ये भी देखा कि बहुत सारी ऐसी सीटों पर कांग्रेस पार्टी ने समझौता किया जिस पर भारी मतदान हुआ, जिस पर उबाटा के जो एमपीज हैं वो चुन करके आ गए। मौजूदा वक्त में महाविकास आघाड़ी में क्या कुछ स्थिति बन रही है? क्या इस बार भी बलिदान की भूमिका कांग्रेस पार्टी लेगी? क्योंकि लगातार उबाटा ग्रुप की तरफ से अपने विधायकों को काम पर लगाया जा रहा है, उन्हें चुनाव की तैयारी। देखिए, हर कोई काम पे लगा है, उबाटा ही लगा ऐसे नहीं, शरद पवार साहब भी लगे हैं, हम भी लगे, हमारे भी निरंतर हमारे भी दौरे चल रहे। अभी तक हमने भी 150 के ऊपर कॉन्स्टिट्यूंसी का हमने भी जायजा लिया, हर कोई ले रहा है। और आखिरी में हमने जो निर्णय लिया है महाविकास आघाड़ी करके ही चुनाव लड़ने का, सबका इसमें कोई दोहरा मत नहीं है, एक ही राय है, हम चुनाव साथ में लड़ेंगे, तो सवाल ही नहीं आता आपस में कुछ होगा। ये जो आज महायुति में चल रहा है ओपन धिंगाना वो हमारे में नहीं है। नहीं, बलिदान वो बात तो करने का, बलिदान का सवाल ही नहीं। आप एक टेबल पर बैठेंगे, जो चर्चा होगी, हम 1-2 सीट को आगे पीछे के लिए ये नहीं देखेंगे। महाराष्ट्र में जनता को अच्छी सरकार मिले, महाराष्ट्र की ये करप्ट, अत्याचारी, भ्रष्टाचारी, लुटारू की सरकार जाए, यही हमारा इरादा है। राउत साहब को मुख्यमंत्री बनाना चाहते हैं उद्धव ठाकरे को। आपका जो सर्वे आया है, कितनी सीटें आपको मिलती दिखाई दे रही है और राहुल गांधी से आप लोगों ने क्या अपील की? क्या आप नहीं, हमें सीट हमारे सर्वे के मुताबिक 85+ सीट कांग्रेस को मिलते नजर आ रही है। अब हाँ, इसलिए हमने राहुल जी से भी आग्रह किया है, महाराष्ट्र के हमारे MPCC ने भी किया है, और सबका नेताओं का कहना है कि राहुल जी ने ज़्यादा से ज़्यादा यहाँ महाराष्ट्र में सभा, पब्लिक रैली के लिए समय मिलना चाहिए या सभा देना चाहिए, यह हमारा उनसे आग्रह है। और सर्वे के बारे में जो हमने बता दिया है, यह हमारा वैयक्तिक सर्वे हमने किया है, जॉइंट सर्वे हमारा नहीं है। जॉइंट सर्वे होता तो हम लोग बता देते कि किसको कितनी सीट मिल रही। मुख्यमंत्री पद को लेकर के क्या आप लोगों के बीच में बातचीत हुई है? बिल्कुल बातचीत नहीं हुई। पवार साहब ने जो कहा उसी पे ज्येष्ठ नेता जब कहते हैं तो उसमें आर्गुमेंट करने की जरूरत नहीं पड़ती। उद्धव ठाकरे तो कह रहे हैं, पार्टी के नेता तो कह रहे हैं कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होंगे करके। नहीं, ऐसा देखिए, हम लोग साथ में बैठेंगे, साथ में बैठकर मुख्यमंत्री पद का निर्णय होगा। एक सवाल इसलिए उठ रहा है क्योंकि जब राहुल गांधी सांगली पहुंचे थे तो वहां उन्होंने संबोधन करते समय कहा कि कांग्रेस की सरकार आ रही, तो विरोधी इसको ऐसे उठा रहे हैं कि क्या सिर्फ कांग्रेस महाविकास आघाड़ी में कांग्रेस है, और उन्होंने ये भी कहा कि कांग्रेस की सरकार आ रही, महाविकास आघाड़ी की भी सरकार आ रही, ये भी बोला। आपने आधा सुना, आप पूरा सेंटेंस सुनो। वो नहीं चाहते मुख्यमंत्री कांग्रेस का हो, वो नहीं चाहते क्या मुख्यमंत्री भी कांग्रेस पार्टी का? नहीं, महाविकास आघाड़ी का हो, मुख्यमंत्री महाविकास आघाड़ी का हो, यह हम चाहते हैं। थैंक यू सर। थर्ड फ्रंट तैयार किया है प्रकाश अम्बेडकर ने, थर्ड फ्रंट आज तैयार किया है। उन्होंने कहा है कि अगर महाविकास आघाड़ी में साथ लेना चाहती है तो पहली पहल उन्हें करनी होगी। देखो, चर्चा में आगे सब कुछ होता है, अभी इस बात को लेकर चर्चा हमारे टेबल पर नहीं हुई है। अगर ऐसा प्रस्ताव है तो महाविकास आघाड़ी के सामने चर्चा होगी, चर्चा में निर्णय होगा। थँक यू मुनगंटीवार यांनी आज प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रीपद कधीच देणार नाही आणि ते कमिटमेंट ही करणार नाही। जसं उद्धव ठाकरेंनी फसवलं असं आहे, त्यांना फसवण्याचा प्रकार असं आहे, कोण कोणाला फसवलं महाराष्ट्र पाहतोय। त्यामुळे सुधीरजी मुनगंटीवार जर म्हणत असतील तर त्यांचं उपमुख्यमंत्री का झाला, त्यांचा मुख्यमंत्री का झाला नाही, आणि अजूनही भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेचा चेहरा का पुढे करत आहे? मतं घेण्यासाठी, त्यांच्या नावानं कुणालाही मतं मिळत नाहीत म्हणून त्यांनी आमच्याकडे बघण्यापेक्षा त्यांनी महायुतीकडे बघावं, आणि महायुतीमध्ये चाललेला सावळा गोंधळ जो आहे तो सावळा गोंधळ कसा संपवता येईल हे तिकडे लक्ष त्यांनी घालावं, अशी आमची त्यांना सूचना आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।